हॅलो मंडळी, राम राम, जय खानदेश सर्वांना. तर कसे आहेत ना सगळे सगळे मजेत ना? मजेत राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर आज नाही का आज केली होती मी भगर. का तर त्याचं कारण की आज होती एकादशी. तर एकादशी निमित्तानं म्हटलं नेहमी नेहमी साबुदाणा वगैरे खाऊन ना कंटाळा येतो. हा श्रावण महिना म्हटलं म्हणजे की दर 8 दिवसाला 2-3 उपवास कंटिन्यू चालू असतात. तर असं वाटतं ना की हे 2-3 मध्ये उपवास करण्यापेक्षा नाही का पूर्ण महिनाच उपवास केलेला बरं पडते. तर मग ठीक आहे, जाऊ द्या, असतंय. तर मी आज नाही का भगर गेली होती. इकडे बरेचसे लोक त्याला वरईचा भात पण म्हणतात, पण आम्ही त्याला भगर म्हणतो बिकॉज आम्ही खानदेशी लोक आहेत. जे आहे ते आहे. मग काय, वरईचा भात करण्यासाठी नेहमी आपण पाणीचा वापर करतो, पण ह्या वेळेस मी नाही का ताक टाकून भगर शिजवली होती. तर खरं सांगते, खूप छान टेस्ट आला होता त्या भगरला. जर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल ना तर नक्की दिलेल्याप्रमाणे ट्राय करा. आणि कशी झाली भगर हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीची आजची माझी रेसिपी होती. देवाला नैवेद्य वगैरे दिला आणि मग नंतर खायला पोटपूजा करायला बसली. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, फॉलो करायला विसरू नका. तर या मग उपवासाचं जेवण करायला. आणि हो, थोडेसे बटाटे होते ते पण केले होते.